कित्या घाबरतस? मी असं आहे ना, घाबरा नको. आहे आपल्या घरात काय काय होता हा? सिलेंडर मधलो गॅस संपलो होतो ना, तरी पण मग पाणी कसा उकळा होता? गॅसचं सिलेंडर फुटलं असतं तर काय झालं असता? सरिता, असं काहीही होणार नाही. तुमचा आपला एकच असता, काय होणार नाही काय होणार नाही. पण होताना बघताच ना, मला लय भीती वाटतो. तू आराम कर. निलिमा, आपण जाऊया. नाही, तुम्ही काय जाऊ नको, हयच बसून राहा. सरिता, तू आराम कर. बाहेर वकील काका आलेत ना, मला जावं लागेल. मी पूर्वाला बोलवते, ती बसेल शेजारी. पूर्वा, ए पूर्वा, आईच्या शेजारी बस. ये बस माझ्या शेजारी. काकी, काय झालंय? पूर्वा, आपल्या घरात कोणतरी हा आपल्या वाईटावर उठला हा. प्लीज, आता तिला यातलं काही एक सांगू नका. पूर्वा, तू आईजवळ बस आणि काळजी घे तिची. हा विषय आता नकोय. विषय नको काय? माझा हय काय झाला हा बघतास ना. डोळ्यासमोर सारखा आता उकळता पाणी दिसता हा. सरिता, डोक्यातून आता हे सगळं काढून टाक, नाहीतर तुलाच त्रास होईल. आराम कर. आलेच मी. काका, तुम्हीच सांगितलं तर तुम्हीच विसरला. सुशल्याचं लग्न करून द्यायचा. त्याच्या बदली मला काय मिळेल? तुमका काय हवा? आम्हाला ठाऊक आहे तुम्हाला काय हवंय ते. जा हवा आता मिळत. तुमका सगळं मिळत. पण आधी ह्या करू काय? माधवभाऊ इलाय. अरे वा, काय वा, न विसरता सगळं आणलंस. हा, चल दे. या घेवा. अरे हे काय आणलंस? टोस्टर. अरे मी तुला बिस्किट आणायला सांगितलेली ना. बिस्किट आणून सांगितलेला. हा, विसरलंय. विसरला? नशीब खाण्याचंच काहीतरी घेऊन आलास. आता आज तर मला वाटत होतं तू साबणाच्या वड्याच घेऊन येणार आहेस. तो पण आणूचे होते. ए नाही. बरं, टोस्ट खाणार आहेस? नको नको, पाहुणे इलेले आहेत ना. देवा, पाहुण्यांका देवा, माका नको. देवा ते का, माका काय नको. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. स्वामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे. कशा करता आलेस तू इथे? बिकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विके आडवाला म्हणून लक्षात ठेवलं. ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण
पण आर्चीज, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?